नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसंच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर मी आज अर्धा किलो मटणाचं बेत केला होता, तर मी तुमच्याशीही शेअर करेन, ते व्हिडिओमध्ये पहा. एक कांदा, अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरे, अर्धा चमचा हा सगळे खडे मसाले असतात ना, ते बारीक करून घेतलेले आहेत, गरम मसाले, आणि एक चमचा नमक घेतलाय. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता गॅस चालू करूया. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. पहिल्यांदा तेल गरम झालं की जिरे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर कांदा, कांदा छान असा लालसर रंगाचा भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे नमक 1 चमचा घेतलेलं ते, हा गरम मसाला आपण नंतर वापरायचा आहे, हळद, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे अर्धा किलो मटण आहे. आता हे स्वच्छ धुवून घेतले. आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. आता हे छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाही आहे. असं हे थोडंसं आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. थोडं झाकते आणि नंतर दाखवते. असं भाजून घेतलं ना की मटण लवकर शिजते आणि त्याला शिजायला वेळ लागत नाही. तर जे कोणी मटण खात असतील त्यांच्यासाठी तर मी बघा आपल्या ह्याच्यावरती आहे ना, चॅनलवरती जास्त करून नॉनव्हेज दाखवत नाही, पण मी पण बरेच दिवस झालं खाल्लेलं नाही आहे आणि मुलं पण खात नाहीत. तर मुलं गेलेत गावी, तर मग मिस्टरांनी आणून दिलेलं आहे. पुन्हा ह्याच्यावर असं ठेवायचं. असं 2-3 वेळा करायचं. 2-3 वेळा करते आणि कशा पद्धतीनं ते मटण भाजलं जाते ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आपण ह्याच्यामध्ये नमक टाकलंय ना, तर ह्याला बघा पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आहे ना, पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. म्हटलं तुम्हाला पण ही गोष्ट सांगावी, कारण की जर असं केलं ना, चवीला पण हे मटण आहे ना, ते खूप छान असं होते. थोडा वेळ लागते पण खूप छान असं लागते. तर अशा पद्धतीनं कोण कोण करते ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यातलं सगळं पाणी आटलेलं आहे, इथं तुम्ही पाहू शकताय. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं. तर एवढं पातेलं गरम पाणी केलं तर आणखीन थोडंसं करते. पाणी गरम होईपर्यंत छान मिक्स करून घेऊया. आता हे अर्ध पातेलं इतकं पाणी केलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया आणि ह्याला 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला जवळून पण दाखवते कलर याचा कसा आलेला आहे, कारण की लाईट गेलेली आहे. आज बुधवार आहे. तर बघा, लांबून तुम्हाला कलर ह्याचा व्यवस्थित दिसत नव्हता, तर अशा पद्धतीने कलर आलेला आहे. आता टोपण लावते आणि 4 शिट्ट्या देऊन घेते. तर 4 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत आणि मटण पण खूप छान असं शिजलेलं आहे. आता हे एका वाटक्यामध्ये मी काढून घेते. आता हा रस्सा बाजूला केलेला आहे
आणि हे मटण बाजूला केलेलं आहे. तर चला आता आपण फोडणी कशा पद्धतीने टाकायची ते पाहूया. तर आता इथं मी तेल टाकून घेते. हे 2 चमचे इतकं तेल आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. बघा आज बुधवारी लाईट जाते म्हणून मी रात्री इथं मसाला केलाय. ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय ते पण तुम्हाला सांगते. खोबरं अर्ध भकल असते ना तेवढं खोबरं आणि 2 गड्डे लसूण, कोथिंबीर, आलं 1 इंच होईल एवढं आणि जिरे. अशा पद्धतीने हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे तेलात टाकूया. तर अर्धा किलोला एवढा मसाला बास होतो. जर कोणी कमी खात असेल तर कमी मसाला टाकला तरी चालते. छान असं हे मिक्स करून घेऊया. छान ह्याला तेल सुटूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कारण की आहे ना मी खोबरं वगैरे काहीही न भाजता सगळं बारीक केलेलं आहे. वाटण ओलं खोबरं होतं. तर आता ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेते. त्याला बघा इथे छान भाजून झालेलं आहे. खूपच छान भाजलेला आहे ते तुम्ही पाहू शकता. आता त्याच्यामध्ये आपण हा गरम मसाला बारीक करून घेतलाय तो टाकूया. त्याच्यानंतर कांदा लसूण चटणी तुम्हाला जितकं तिखट आवडते तितकं टाकायचं. इथे मी 3 चमचे टाकलेले आहे. त्याच्यानंतर काश्मीरी लाल तिखट छान असं मिक्स करायचं. सगळा मसाला मी एकत्रच भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. आपण आधी घातलेलंच आहे तरी पण आपण चवीपुरतं घालायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. तर असा सुटसुटीत मसाला झाला पाहिजे. तर इकडं तो रस्सा आहे ना मी उकळण्यासाठी ठेवलेला आहे. आता बघा एकदम थोडंसं पाणी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता सुक्या भाजीला मसाला काही जास्त मी ठेवणार नाही आहे. सगळा मसाला तर ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडासा ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. तर आता तुम्हाला इकडे घेऊन दाखवते. मसाला तर आपला छान असा भाजला गेलेला आहे. तर ह्यातला मसाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. तर आम्ही दोघंच आहे ना त्यामुळं मग एवढा रस्सा आम्हाला बास होते. आता छान असं हे मिक्स करून घेतलं. आता पुन्हा इकडच्या गॅसवरती आपण हे 1 मिनिट उकळून घेऊया. आणि ह्याला बघा कट पण किती सुंदर आलेला आहे. आता इथं राहिलेला आहे इतकाच मसाला तुम्ही पाहू शकताय. आणि आता आपण हे शिजवून घेतलेलं मटण आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं. आणि आता छान असं हे मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यावर आपण 1 मिनिट ताट ठेवूया. आता 1 मिनिट झालेला आहे. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया. छान असं मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. खूप छान असं लागते. आणि तुम्ही पण कशा पद्धतीने करताय ना ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्हाला कोथिंबीर आमटीमध्ये टाकून दाखवते. तर बघा आमटीला कट पण खूप छान आलेला आहे. आता इथं गॅस बंद करते. तर ही झालेली आहे आमटी आणि इकडं झालेली आहे सुकी भाजी. गॅस बंद करते. तर बघा ताट वाढून घेतलेलं आहे. भाकरी चपाती तुम्ही काहीही ह्याच्याबरोबर खाऊ शकताय. तर अशा पद्धतीनं हे आजचं जेवण. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.